नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मोठा खुलासा आपल्याला पाहायला मिळेल. सदाशिवचा वेळेत उपचार करून सायला अर्जुनने आता त्यांचं मन जिंकलेलं असतं. ते दोघेही नवरा बायको आता खरं सांगायला तयार होतात की प्रिया म्हणजेच बबली आमची मुलगी आहे. हे सत्य आम्ही सगळ्यांसमोर सांगायला तयार आहोत. वंदना जाधव सोबत आज त्या दुसऱ्या बाईने सुद्धा सायला अर्जुनच्या मदतीला होकार दिलेला आहे. तर प्रियाला याची खबर लागू नये त्याचमुळे अर्जुन सायलीने आता या तिघांना एका खोलीमध्ये ठेवलं आहे. तर आणखीन एक पुरावा म्हणून सायलीने आता प्रियाच्या खांद्यावर भाजल्याच व्रण देखील पाहिले. त्याचमुळे पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळेल की डीएनए रिपोर्टसह आता अर्जुन सायली हे सिद्ध करतात की प्रिया ही खरी तन्वी नाहीये. प्रियाचा संपूर्ण भूतकाळ ते कुटुंबासमोर उघड करतात. प्रियाच खरं नाव बबली आहे आणि ती सदा मैनावतीची खरी मुलगी आहे. तर अश्विनला हे सत्य कळाल्यानंतर तो रागातच डिवोर्स पेपरही बनवतो. शेवटी प्रियाला तिच्या कर्मांची शिक्षा मिळते. तिला जेलमध्ये जावं लागतं. तर मधुभाऊ कोमातून बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिले हेच सांगता की सायली ही खरी तन्वी आहे. तर आता प्रियाला शिक्षा मिळते, तर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला त्यांची खरी तन्वी मिळाली आहे. त्यानंतर आता अर्जुन सायलीला गुंडच भाळ होतं आणि अखेर मालिकेचा गोड शेवट होतो आणि किल्लेदार कुटुंबाला त्यांची खरी तन्वी मिळाली आहे. त्यानंतर आता अर्जुन सायलीला गुंडच भाळ होतं आणि अखेर मालिकेचा गोड शेवट होतो